नाद हा जातीवंत लागतो. दादा नमस्ते. नमस्ते. कुठला बैल काय नाव आहे? हा पुण्याचा बैल आहे आता. हा पुणे शिवाजीनगर. शिवाजीनगर सिटीत पाळलाय बैल. बरं म्हणजे गावाकडच होता आमच्या आजोबांचा बैल आहे. हा हा. त्यांचं निधन झाल्यानंतर आम्ही नातवांनी तिकडं पुण्याला त्या बैल घेऊन गेला आणि त्याचं पण नाद बंद नाही केला. त्याचं संगोपन आम्ही पुण्यामध्ये करतोय. होय. त्यासाठी आपल्याला जागा नाही पण आपण भाड्याने घेऊन गोटा भाड्याने घेऊन जागा करून त्याचं संगोपन चालू केलं. नाव काय आहे त्याचं? त्याचं नाव सत्य आहे. सत्य. आणि काय आमच्या आजोबांचं नाव आहे वसंतदादा जाधव यांच्या स्मरणार्थ. बघा मित्रांनो, नाद असा लागतो. आजोबा गेलं तरी मुलांना नाद कसा जोपासलाय. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रात बघा पुण्यात आता म्हणजे सध्याला पुणे शिवाजीनगर सांगितलं. शिवाजीनगर म्हटलं तर शहरी इलाका आहे सगळा. आणि तिथं तुम्ही भाड्यानं घेऊन बांधलाय बैल. आणि आता कुठं फायनल राहिलाय? काय फायनल नाही राहिला. आमचा गट पास झालेला ना आदत मध्ये एक मागं मैदान मारलेलं आम्ही. त्याचा पहिलं म्हणजे 5,000 रुपये बक्षीस होतं. त्यानंतर मग एक मैदान मारलं आम्ही. त्या मैदानामध्ये गट पास झाला, सेमीला बाहेर गेला. बरं. तसे आमच्यापासूनच सुरुवात परत आम्ही चालू केली. बरं. त्याच्या आधी घेतला आजोबांनी आमच्या नादामुळेच. पण आजोबांचं निधन झाल्यानंतर आम्ही ते पुढे चालू ठेवला वारसा. आणि त्यांच्या नावानेच पळवणार. आणि त्यांच्या नावानेच. आजोबांना नाद होता काय बैलाचा वगैरे असं? आजोबांना नाद होता. आजोबांचे म्हणजे भाऊ लोकांचे पण बैल होते. आजोबा रिटायर झाल्यानंतर पोरांच्या नादा खातर तो बैल घेतला. थोड्या अल्पशा काळानंतर आजोबांचं निधन झाल्यानंतर तो नाद आम्ही तसाच चालू ठेवणार. आणि पुढं पण आम्ही त्या बैलाचं नाव करणार आणि आजोबांचं पण नाव अजरामर ठेवणार. आता आदत आहे आणि तुम्ही महाराष्ट्र केसरी ओपनच्या मैदानात घेऊन आलाय. म्हणजे मी काय म्हणतो की मोठं एवढं मैदान आणि ह्या मैदानात घेऊन आलाय तुम्ही. असं छोट्या मैदानात घेऊन जाऊ शकत नव्हता का? छोटं मैदान पण केलं आम्ही. 1-2 मैदान केलं. बरं म्हणलं आपण केल्याशिवाय होणार नाही. बरोबर. त्यासाठी मोठ्या मैदाना पण आम्ही ट्राय केलं. आम्ही जायला सांगलीच्या मैदानात पण गेलो असतो. पण आमची नवीन सुरुवात आहे त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने खेळायचं असं आम्ही ठरवून मग टप्प्याटप्प्याने तयार करायला लागलो. नक्कीच. धन्यवाद. ताई बोलताय थोडं. नाद रक्तातला लागतो बैलावरती लिहिलंय वसंतदादा जाधव यांच्या स्मरणार्थ. म्हणजे आजोबांचा नाद ह्यांना जपला. आणि आज किनीच्या मैदानात खेळायचं तर ओपनमध्ये खेळायचं. बघा आलेत, यांना मानलं पाहिजे. धन्यवाद. शिवाजीनगर पुण्याहून आलेले आहेत आणि खरोखर यांना मानलं पाहिजे. तुमचं खरोखर मी चॅनेलच्या वतीनं धन्यवाद देतो की तुमचा नाद तर वेगळा आहे परंतु गेलेल्या माणसाचा सुद्धा तुम्ही नाद पूर्ण करताय हे मानलं पाहिजे. बैल आहे. दादा कुठून आलाय? काय आम्ही आले सासवडमधून. सासवडवरून. आणि काय नाव आहे बैलाचं? अर्जुन. काय फायनल वगैरे तिकडं? आता एक घेतल्यापासून 2 वेळा गट काढलाय. बरं. चौदरवाडीत. कुठं घेतलाय? नाशिक मध्ये खरेदी. बरं. सांगता यायचं नाही. बरं. आणि नाव काय मालकांचं? मोहन कामटे यांचा अर्जुन. आजचं नियोजन कुठलं आहे बैल पायऱ्याला वगैरे? नियोजन चेतक आहे. बरं. मुळशी मधला चेतक आहे. चांगलं नियोजन आहे. आणि बघू शकता आजच्या किनी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बघायचं व्यवस्थित बैलांना बसता येईल. सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग बैल उतरावायची. कुठली आहेत बैल दादा? यामा आणि चेतक. अलीकडचा आहे यामा आणि हा चेतक. ती ह्याच्याबरोबर आहे का अर्जुन बरोबर नियोजन? बघा आता हा चेतक आहे आणि यामा आहे. ही दोन्ही मैदान. कुठून आलाय? हिंजवडी. नाव? आकाश कानेकर. हिंजवडी. बघा पुणे भागात राहून सुद्धा बैल सांभाळून आज किनीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल आहेत. शुभेच्छा तुम्हाला. तिकडं बघा कुठ्या ठोकायचं काम चालू आहे. मित्रांनो बघा सकाळच्या पारी छोटा फॅन भेटलाय आपला. काय नाव आहे तुझं? शुभम. कुठलं गाव? हेच गाव. किनीतलाच आहे? हो. आणि व्हिडिओ बघतोय आपलं? हो. आवडतात का? हो. व्हिडिओ रोज बघतात आपले आणि म्हणला मी तुमचा फॅन आहे तर डायरेक्ट तुला व्हिडिओ घेतला. शाळेत जातो ना? शाळेत बी जायचं आणि मग बैलगाडी शर्यत बघायची. कुठला बैल आवडतो? बकासूर. याला बकासूरच आवडतोय. जाऊ द्या, येऊ द्या फाटी दाखवून.
कसं आहे 6:30ला आलो तेव्हा सगळी लोक रस्त्यानं चालत होती, पण मैदानात आलं की आमचं चालणं होतंय. कोण कोण आलंय, भरपूर फिरायला लागतंय 2-3 किलोमीटर. 407च. काय नाव आहे त्याचं? अंकुश पैलवान कुमटे. हा, आणि ह्याचं पहिलाचं रोमन. अंकुश पैलवान कुमटेकरांचा रोमन. आणि काय 407च आणलाय होय. बघा याला म्हणायचं नाद. पिकअप काय नाही, 407च मैदानात आलेला आहे. अनेक मैदानं गाजवल्यात असा पाठीमाग किनीचं मैदान झालं होतं. या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी मैदानात दाखल झालेला आहे. मायब्या बैलगाडी क्षेत्रात ज्या बैलानं नाव लौकिक केलं आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नियोजन चाललंय पण सॉरी. शुभ सकाळ. देवीच्या या किनीच्या मैदानात तुम्हाला स्वागत आहे तुमचं. आणि काय पाठीमागच्या मैदानात माझ्या मते 1 वर्षापूर्वी रायफलनं दोघांनी 1 नंबर केलता ना. आज काय नियोजन आहे? आज आहे तिथल्या भागातलाच आहे. बरं. शुभेच्छा तुम्हाला. नियोजन विचारणार नाही पण शुभेच्छा. आम्हाला बी वाटतं आज बैल फायनलला राहायला पाहिजे, एवढंच इच्छा आहे आपली. बघा नाद असतो. मास्तरांनं अखंड महाराष्ट्रभर नाव केलंय असा मायब्या आजच्या या किनीच्या मैदानामध्ये आलेला आहे. फुलकरंड मध्ये हो. देखणं खिल्लार हत्यार या ठिकाणी उतरलेलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही. इकडं आण बाळा जरा 1 मिनिट असं फिरव. बघा असा बैल सांभाळायला लागतो. पोरग कसं आहे आणि बैल एवढा देखना जातीवंत. आणि काय नाव आहे रे बाळा? नाव काय आहे? हा. आणि बैलाचं नाव काय आहे? बघा जलवा. याला नाद म्हणायचं. जाऊ दे ने बांधायला जाग्यावर. ज्याची प्रतीक्षा होती तो मैदानात आलेला आहे. मायब्या त्याचबरोबर विश्वा ड्रोन सुद्धा आलेलं आहे बैलगाडी शेतात. तोंडाचं काय काय झालंय? तोंडाला ते डेंग्यू झालेला आणि ते आजारी पडलेलो, रिएक्शन झाली, ते जर उठला. बघा हा आजारी पडल्यामुळे मैदानात नव्हता. ड्रोन शूट नेहमी चांगलं घेतलं जातं विश्वा ड्रोन यांच्या माध्यमातून. हो माय समजलं का तुला? काय नाव आहे दादा? गरुडा. मावळवरनं आलाय गरुडा. धन्यवाद दादा. हो दाखवलं की ते गावठी मातीला काय झालं, ती स्ट्राईक मारली युट्यूबला, त्यामुळे ते लाईव्ह चालू आहे. 20 गट झाले तरी तुमचं काय दिसलं आता चालू आहे. ते स्ट्राईक मारली चंद्रहार पाटलांच्या मैदानात, त्यामुळं लाईव्ह केलं. सांगितलं होतं लाईव्ह चोरू नका. लाईव्ह चोरलं आणि स्ट्राईक मारली, आपली काय किंमत नाही ठेवली. काय एका मैदानी काय होतं?
हो. दादा काय नाव आहे याचं? या की इकडे, इथं या की जवळ. भारत कुठला आहे काय? लेंगऱ्याचा भारत. आणि नाव काय मालकांचं? सागर मधने लेंगरेकरांचा भारत आलेला आहे मैदानात. सागर शेठ नाही आले? बरं बरं ठीक आहे. जिमच्या पैलवानागत कटस आहेत अंगावर, असा ठेवायला लागतो बैल. हां, मसल बिसल सगळं बघा कसे आहेत. ह्याचं काय नाव? पाखऱ्या. कोणाचं आहे? काका कदम कात्रज. काका कदम कात्रज यांचा पाखऱ्या. आणि हा शिरप्या दीपक पांगारे वेळू. दीपक पांगारे वेळू यांचा शिरप्या. दोन्ही बी टॉप आहेत, दिसण्यावरच लगेच बैल समजतात. आज काय हेच नियोजन आहे का? घरचीच गाडी. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. धन्यवाद.